जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कोणी तुणी काढल कोणी तू हसत रहा तू वळू नको ना नको पर तू माहेरी पुच पुच होईल कधी ठेवू नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची हो गीता, नाही काही विशेष नाही, जरा बीपी लो होतं. नाही आज नाही येणार, उद्या येईन. हे सरांना निरोप देशील का? बरं ठीक आहे, चल ठेवते. बाय बाय. औषधं घेतलीस? हो बाकी सगळं घेतलंस का? हो. काही राहिलेलं नाहीये ना? नाही. चल. चला निघूया. चालेल. काळजी घे. तूही. आणि आनंदात राहा. मी माझ्या लग्नाला तुला बोलवेन. मला माहितीये तू येणार नाहीस. तुझ्या लग्नाला बोलवशील ना मला? का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतात जान्हवी. थँक्स श्री. युअर वेलकम. चला आता आणखीन सेंटी नाही व्हायचंय मला. चला निघूया. हॅलो अनिलराव, हे परसाकडला गेलेत म्हणून फोन केला आत्ता. नाही आत्ताच. हे बघा, आत्ता पाणी डोक्यावरनं वाहून चाललेलं आहे. तुम्ही माझं ऐका बघू आधी. अहो म्हणजे काय, गेले कित्येक दिवस मी तुम्हाला सांगते यांच्या ऑपरेशनचं बघा म्हणून, पण तुमचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नाहीये. नाही अहो, विश्वासाचा काय प्रश्न आहे? नाही पण काय आहे, यांची मती फिरली म्हणजे बापाची किंवा लेकीची, मग आपण काय करणार? तसं होणार नाही, पण मग झालं तर आपण काय करणार? म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून सांगितलं. नाही आणि अहो लहान आहे ती, आणि तुमचंही वय जरा जास्तच आहे ना. नाही त्याची काही तुम्ही काळजी करू नका. हे बघा, सगळं व्यवस्थित होईल. पण मी काय म्हणते, आज आपण त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. नाही अहो नंतर वेळ निघून जाईल, आणि उद्या यातनं मग जर काही बरं वाईट झालं तर मग तुम्ही मलाच बोलला होणार. बरं ठीक आहे. बरं हे बघा, मी तुम्हाला फोन केला होता हे कोणाला सांगू नका.
ओके बाय. याच्या पुढे आणखीन मला गाडी आत नाही आणता येणार. तुला तुला वर सोडायला येऊ? नाही नको, मी जाईन. आयुष्य खूप केलंस माझ्यासाठी. हातात होता तुझा बस स्टॉप बदलायची गरज नाही. या मी नसेनच उद्यापासून. निघू? बाय. बाय. काळजी घे. हाय जान्हवी. जान्हवी ए ए जान्हवी ए जान्हवी जान्हवी या हळू. दुखतोय खूप पाय? हळू हळू हो. बसा. द्या गाठी. विठ्ठला पाहिलं जावई बापूंची काय पत होती दवाखान्यात. ए आई हॉस्पिटल मध्ये ग. तेच ते. आणि डॉक्टरही किती आदबीनं बोलत होते त्यांच्याशी. ती गोष्ट जानूला कळली ना तर आनंदाने अगदी वेळीच होईल बघा ती. थांब मी तिला कळवतेच. म्हणजे मिस कॉल देणार तू आता? ही बघा आलीच. शंभर वर्ष आयुष्य आहे अगदी तिला. जानू काय ग बाळा रडतेस का तू? ए जानू बाळा, जानू बाळा चालायचंच. ते असं चालायचंच, रडायचं नाही आता. हा देवाच्या दयेने सगळं कसं ठीक होणार आहे. ओळख बघू आम्ही कुठे जाऊन आलो ते. जावई बापूंनी आम्हाला एका मोठ्या डॉक्टरांकडे नेलं होतं. काय म्हणतात ते रे? ऑर्थोपेडिक सर्जन. हा तेच ते. काय मान होता जावई बापूंना तिथे. आणि डॉक्टर तर अगदी इतक्या अदबीनं बोलत होते त्यांच्याशी. हे आई डॉक्टर सगळ्यांचीच अदबीने बोलत होत्या. जावई बापूंशी जरा जास्तच अदबीनं बोलत होते.
चहा मागवला आमच्यासाठी. बाबांना बाबाच म्हणत होते. म्हणाले पोरीच्या लग्नात धावपळ करायची आहे ना, गुरुवारी साखरपुडा करायचा आणि शुक्रवारी ऑपरेशन. येत्या महिन्याभरात अगदी नीट व्यवस्थित चालायला लागतील. बाबा, आनंद नाही झाला तुम्हाला? अगं बाबांना काय विचारतेस? हेच तर हवं होतं ना तुला. तुझ्या बाबांना नीट चालता यावं, त्यांचा त्रास कमी व्हावा, स्वतःच्या पायाने चालत त्यांना पंढरपूरच्या वारीला जाता यावं. तुझं लग्न झालं ना की मी घेऊन जाणार आहे त्यांना वारीला. पाहशील तू. तुला आनंद झालाय ना? ए जानू, अगं आनंद झालाय ना तुला? मग बोल की अशी धडाधडा. म्हण ना मला, मी खूप खुश आहे, मला खूप आनंद झालाय. अनिल रावांनी दिलेला शब्द पाळला. खूप सज्जन माणूस आहे तो. बोलले तसं वागले. तशी तूही तशीच आहेस म्हणा. आता तुझा साखरपुडा, मग बाबांचं ऑपरेशन, मग तुझं लग्न, मग पिंट्याची नोकरी. सगळं सगळं कसं अगदी व्यवस्थित होणार आहे. नशीब काढलंस तू पोरी. अगं एवढा चांगला नवरा मिळाला तुला. तुला समजून घेणारा, तुझ्याशी चांगलं वागणारा. आणि तुला हीच काळजी होती ना आपल्या बाबांचं कसं होणार म्हणून. सगळं कसं अगदी व्यवस्थित होणार आहे. आता पुढच्या आठवड्यात त्यांचं ऑपरेशनही होईल. अनिल रावांमुळे आपली विस्कटलेली घडी नीट बसणार आहे. आता तुला कशाचीच काळजी करायची गरज नाहीये. सगळं कसं अगदी खूप छान होणार आहे, हो की नाही? आता तरी तू खुश आहेस ना जानू? खूप खुश आहे मी. हेच हवं होतं मला, खरंच. मी देवासमोर साखर ठेवून येते. हा? देवा, मी तुझ्याकडे कधीच काही न मागता तुम्हाला भरभरून दिलंस. इतकं दिलेस की मला माझ्याच नशिबाचा हेवा वाटावा. लोकांना एक आई असते, मला 6 दिल्यास. बिझनेसमध्ये यश दिलंस, आरोग्य दिलंस. आणि आता फक्त एक गोष्ट देत नाहीयेस म्हणून कुठल्या तोंडानं तक्रार करू रे मी तुझ्याकडे? कृतज्ञ तर आहेच मी, तू जे जे दिलंस त्यासाठी. पण आणखी एकच मागणं मान्य कर देवा. यापुढे मी तुझ्याकडे काहीही मागणार नाही. माझ्या वाटचं सगळं सुख जान्हवीला दे आणि तिचा सगळा त्रास मला दे. तिला आयुष्यात जे जे हवंय ना ते तिला मिळू दे. ती सदैव आनंदी राहू दे देवा, प्लीज. श्री, तू ऑफिसला पहिल्यांदा गेलास तेव्हा तुला देवासमोर हात जोडलेले पाहिले मी. त्यानंतर एकदम आत्ता. आजी, मी जेव्हा खूप घाबरतो किंवा सुचेनासं होतं ना तेव्हा देवाचा धावा करतो. मग आज काय झालंय? घाबरलायस की सुचेनासं झालंय? दोन्ही. घाबरल्यामुळे सुचत नाहीये काही. इथूनच नवीन रस्ता दिसतो. मला जे काही शक्य होतं ते मी केलं, पण आता गोष्टी माझ्या हातातच नाहीयेत ग. सगळं ठीक होईल बाळा. सगळं ठीकच होतं याची. आपण किती स्वार्थी असतो ना ग. आपल्याला एखादी गोष्ट आवडली की ती आपल्याला हवीच असते. पण हे असं नेहमी होतच असं नाही, नाही का? त्यामागे ईश्वरी योजना असते. एखादी गोष्ट आपल्या हातून सुटली की त्यापेक्षा चांगलं आपली वाट पाहत असतं. श्री, चल रे, स्वयंपाक झाला, जेवायला चल.
आई मला भूक नाहीये. ए भूक नाही वगैरे काही चालणार नाही हा. हे बघ तुला माहितीये ना, तू जेवला नाहीस तर घरात कोणीही जेवत नाही. तेव्हा अजिबात काय ऐकायचं नाही मला. चल उठ लवकर. आणि हो, काळजी करू नकोस. तुझं जे कोणी आजारी आहे ना नक्की बरं होईल. आई चला. आई अगं 2 घास खाऊन घे श्री. चल. आलो. माझ्या लेकीला सुखी ठेव रे बाबा. बाबा हम्म. तुम्ही म्हणता ना माणसात देवत्व पहा. हम्म. मला दिसलं म्हणजे बाबा. श्रीमध्ये पाहिलं मी ते देवत्व. लोकांसाठी झटण्याचं, झिजण्याचं, त्यागाचं, निरपेक्षपणे देण्याच्या वृत्तीचं दर्शन घडलं मला त्याच्यात. अशी माणसं या जगात आहेत यावर विश्वास बसणं कठीण आहे. खूप खूप केलं हो त्याने माझ्यासाठी. इतकं केलं की त्याची उतराईस अनेक जन्म घेऊनही नाही होऊ शकत. देवाला त्याच्या ऋणातून मला मुक्त करायचं असेल ना तर त्याची सगळी दुःख मला द्यावीत, माझं सगळं सुख त्याला द्यावं. त्याने ऍडमिट केलं मला, माझी काळजी घेतली, मला मला प्रसन्न ठेवण्यासाठी तो धडपडायचा. आठवण येते हो त्याची आज. बाबा, एखादी व्यक्ती आपल्यासाठी इतकं करते आणि आपण विसरून जायचं त्याला. काहीच विसरायचं. हे बघ, ज्याच्यावर आपण उपकार केलेत ना त्याला एक वेळ विसरलं तरी चालेल, पण ज्याने आपल्यावर इतके उपकार केले त्याला कधीही विसरायचं नाही. अनिलला मी त्याचं नाव घेतलेलं हे सांगणार नाही. चांगला जोडीदार मिळायला भाग्य लागतं बाळा. प्रत्येकाचं कुठे इतकं भाग्य असतं. आपलं भाग्य आपल्याला निवडता येत नाही ना. पण जोडीदार जोडीदार तर निवडता येतो ना आपल्याला. चला कामाला लागायला हवा मला. जानू जानू मला बोलायचंय तुझ्याशी थोडं. बाबा, स्वयंपाक करता करता बोलूया का? हो, म्हणजे तुझी आई फोन घेऊन बाहेर गेली आहे, ती यायच्यात बोलायला हवं मला. काय झालंय बाबा? जानू, मी खूप विचार केलाय. कसला? एकंदरीतच भूतकाळाचा, मी केलेल्या चुका. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आता विचार करून बदलणार आहेत का? आता सगळंच आपल्या मनासारखं होणार आहे. आपल्या म्हणजे कुणाच्या? तुमच्या, माझ्या, आईच्या, सगळ्यांच्या. बाळा, तुझी आई नेहमी म्हणायची, जिवंत आहोत तोवर नाती जपण्यापेक्षा नात्यातला जिवंतपणा जपणं जास्त महत्वाचं आहे. काही नात्यांमध्ये तो आपोआप निर्माण होत असेल, इच्छा असो किंवा नसो. पण तडजोडीच्या नात्यात तो असा वरून जबरदस्तीने घालता येत नाही. मग केवळ एक ओझं उरतं एकमेकांचं एकमेकावर. त्या कलाचं आणि माझंच बघ ना, कधीही सूर न जुळलेली 2 वाद्य होत आम्ही. बोलतो कमी, गोंगाट जास्त. असं काही नाहीये हो. तुला नाही ते आत्ता कळायचं. आईचं खूप प्रेम आहे तुमच्यावर.
तुमचं ऑपरेशन झालं ना की वारीलाही येणार आहे तुमच्या बरोबर ती. पण मी ऑपरेशनच करणार नाहीये. नाही करणार आहे मी ऑपरेशन. नाही करणार आहे मी ऑपरेशन.